बातमी आहे इंदू मिल प्रकरणातली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक ज्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे त्या इंदू मिलच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। साधारण 2 ते 3 महिन्यांचा अवधी या पाडकामाला लागेल अशी माहिती MMRDAच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधीच या ठिकाणी इंदू मिलचं पाडकाम सुरू आहे। आपण पाहू शकतो की आज सकाळपासूनच इंदू मिलचं पाडकाम जे आहे त्याला सुरुवात झालेली आहे। आज सकाळी 8 वाजता MMRDAचे अधिकारी जे आहेत या ठिकाणी आले आणि त्यानंतर इंदू मिलच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। गेल्या अनेक वर्षापासून इंदू मिलच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक होणार की नाही यावरती वाद सुरू होता आणि त्यानंतर आता या ठिकाणी 6 डिसेंबरच्या आधीच पाडकाम जे आहे इंदू मिलचं ते सध्या सुरू झालेलं आहे। आता देखील आपण पाहू शकतो की MMRDAचे सगळे कर्मचारी आणि अधिकारी सगळे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पाडकामाची जे काम आहे ते सध्या सुरू झालेलं आहे। आपल्यासोबत अधीक्षक अभियंते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। तर सर काय सांगाल, काम सुरू झाले पाडकामाचं, नेमकं काय सांगाल? पाडकामाचं हे डिमॉलिशनचं काम जे चालू केलं आहे ते काल आम्हाला LOI कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर काम सुरुवात केलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून आपण कामाला सुरुवात केलेली आहे। तुम्ही इकडे बघाल की सगळे सेफ्टी मेजर्स आम्ही घेतल्यानंतरच डिमॉलिशन कामाला सुरुवात केलेली आहे आणि आमची पूर्ण टीम इथे सध्या अवेलेबल आहे। पाडकाम साधारणपणे 2 ते 3 महिने लागणार आहे त्या सर्व कामासाठी। नक्कीच, खरं तर अनेक वर्षभर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या इंदू मिलचं अखेर पाडकाम जे आहे ते सुरू झाले। 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, मात्र त्याआधीच इंदू मिलचं पाडकाम जे आहे ते सुरू झालं। ही जागा जी आहे ती अद्यापही सरकारच्या ताब्यात आली की नाही यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं असलं तरी मात्र सध्या तरी इंदू मिलच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। कॅमेरामॅन अनिल गुरवसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।